आहात सगळे? काल वगैरे शॉर्ट्स किंवा व्हिडिओ मी टाकू शकली नाही कारण माझा मुलगा वेकेशनसाठी घरी आला होता. डिसेंबरमध्ये त्याला क्रिसमसची वेकेशन होती. 20 दिवसासाठी आला होता. आता उद्या तो परत जाणार आहे. माझा मुलगा असतो IIT जोधपूरला, त्याचं फर्स्ट इयर आहे. सो वेकेशनसाठी घरी आला होता. तो आता परत जाणार आहे. त्याच्यासाठी मी त्याला काही स्नॅक्स बनवून देणार आहे. तर मी त्याच्यासाठी बनवले आहेत हे तिळाचे लाडू. नंतर हा मुखवास जेवणानंतर खाण्यासाठी दुपारी आणि रात्री. नंतर बनवलेला आहे हा मखाना मसालावाला. त्याला खूप आवडतो हा, टेस्टी लागतो. तुम्हाला जर याची रेसिपी हवी असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. नंतर नेक्स्ट मी बनवलेला मखानाच आहे हा, पण हा गुळातला आहे. हाही खूप टेस्टी लागतो. मखाना ॲक्च्युली खूप हेल्दी असतो खाण्यासाठी. छोट्या भुकेसाठी मुलांना तुम्ही हे बनवून देऊ शकता. आणि आता मी बनवत आहे तिळाचे. आता मी बनवत आहे ड्रायफ्रूट्सचे लाडू. तर तुम्हाला मी दाखवते. हे पहा, ह्याची प्रोसेस चालू आहे. घाई आहे म्हणून मी रेसिपी नाही दाखवू शकली. पण जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. हा मी गुळाचा आणि खजुराचा पाक करून घेतला आहे. आणि हे आहेत सगळे आपले ड्रायफ्रूट्स: अक्रोड, बदाम, काजू, पिस्ता, नंतर मेलन सीड्स, सनफ्लावर सीड्स, पंपकिन सीड्स, हालिम, नंतर जवस, फ्लॅक्स सीड्स, सुकं खोबरं, खारीक आणि खसखस. हे सगळं भाजून मी बारीक करून घेतलेलं आहे. आणि डिंक तुपात तळून मी त्यालाही बारीक करून ह्याच्यात सगळं मिक्स केलेलं आहे. आणि इवन ह्या पाकात मी वेलची पूड ॲड केलेली आहे, सुंठ पावडर आणि मेथी पावडरसुद्धा ॲड केलेली आहे. जोधपूरला खूप थंडी असते, त्याच्यामुळे हे त्याच्यासाठी खूपच पौष्टिक असं खाणं होणार आहे थंडीसाठी. त्याच्यासाठी मी हे त्याला लाडू करून देत आहे. सो बघूयात आपण आता हे लाडू कसे बनतात. सो फ्रेंड्स, आता हे सगळं मी ह्याच्यात ॲड करून घेत आहे आणि आता मिक्स करून घेऊयात. खूपच हेल्दी आणि पौष्टिक लाडू आहे. तो खूप आवडीने खातो. त्याला खूप आवडतात हे लाडू. त्याच्या फ्रेंड्सला सुद्धा खूप आवडतात. फोन केल्यावर ते नेहमी सांगतात की काकी, जेव्हाही तुम्ही आयुषला लाडू पाठवाल तर आमच्यासाठी एक सेपरेट डब्यामध्ये पाठवून द्या. तुम्हीही ट्राय करून बघा, नक्की आवडतील तुम्हाला हे पौष्टिक लाडू. हेल्दी आहे, प्रोटीन रिच आहे, सगळे न्यूट्रियंट्स आहेत. छानपैकी आता मिक्स करून घेत आहे. मिक्स झाल्यानंतर आपण त्याचे लाडू वळून घेऊया. छोटे छोटेच बनवायचे आहेत हे. सो फ्रेंड्स बघा, हे आता सगळं मिक्स झालं आहे एकत्रितपणे सगळं. आता मी याचे लाडू वळवून घेणार आहे छोटे छोटे. हे पहा, हे असे एवढ्या साईजचे हे छोटे लाडू बनवून घ्यायचे. सो फ्रेंड्स, आपला हा प्रोटीन रिच ड्रायफ्रूटचा लाडू तयार झालेला आहे. तुम्ही डिंकाचा लाडूही म्हणू शकता त्याला, कारण याच्यात डिंक वापरलेला आहे. हा लाडू खूपच पौष्टिक आणि हेल्दी आहे. थंडीसाठी खूप स्पेशल आहे. जर तुम्हाला याची रेसिपी हवी असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. चला आता आपण फोडून पाहूया की आतून हा कसा दिसतो. अशा प्रकारे हा छान दिसतो. 1 ते 2 महिने टिकणारा हा लाडू आहे, कारण ह्याच्यात जे मी साहित्य वापरलं होतं ते सगळं मी तुपावर छानपैकी खरपूस भाजून घेतलं होतं. सो फ्रेंड्स, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून सांगा. जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सो पुन्हा भेटूया आपण नवीन अशा एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड हॅव अ नाईस डे.